आज आपण 32 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाउज शिवणार आहे। तर बघूया आपण, मी पहिले कटिंग करून घेते याची। तर सर्वात पहिले आपण लेंथ घेऊया। इथे मी कपडा स्ट्रेट करून घेतलेले असतात। त्यानंतर आपण लेंथ घेऊया। 13.5 आहे माझी, तर त्यामुळे 14.5 लेंथ घ्यायची, म्हणजे 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचे। त्यानंतर 5.5 शोल्डर घेतली आणि मुंडा 6 इंच घेतला आहे। त्यानंतर मी वेस्टचं माप टाकून घेतलं आहे, त्याच्यामध्ये 1 इंच टक्ससाठी। त्यानंतर मी इथे बघा 1.5 इंचाचं मार्क करून गोलाई देऊन घेतले, आपल्या मुंडाचा शेप देऊन घेते। नंतर 8 इंच चेस्ट साईज आणि त्याच्यानंतर पुढे 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे। त्याच्यानंतर 9.5 इंच गळा उंची घेतलेली आहे आणि 2.5 इंचाची रुंदी घेतली, गळा रुंदी। त्यानंतर बघा आता मी याची कटिंग करून घेते। तर आपला बॅक पार्ट रेडी झाला आहे। तर आपण इथे आता कटिंग करून घेऊया। तर आपले बॅक पार्टची कटिंग झालेली आहे। आता आपण फ्रंट पार्टची कटिंग करूया। त्यासाठी मी 14.5 घेतलेलं, त्याच्यामध्ये अजून 1/2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे। प्रिन्सेस कट आहे त्यासाठी। त्यानंतर बघा इथे परत 5.5 इंचाची शोल्डर, 6 इंचाचा मुंडा घेऊन 1 इंचाची गोलाई देऊन आपण पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घेऊया। त्यानंतर आपण वेस्टचं मार्किंग करून त्याच्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा केले आणि 1.5 इंचाची मार्जिन दिलेली आहे। त्यानंतर इथे आपण प्रिन्सेस कटचा शेप देण्यासाठी 3.5 इंचाचा मार्किंग केले, त्याच्या पुढे 2 इंचाची मार्किंग केले। वरतून उभा टक्स घेतलेला आहे मी 10.5 इंचावरती। तर अशा प्रकारे आपण प्रिन्सेस कटचा शेप देऊन घेऊया 3.5 इंचावरती। तर बघा इथे मी शेप देऊन घेते। त्यानंतर आपण खालच्या पार्टमध्ये वेस्ट लाईनपासून 2 इंचाचं मार्जिन ॲड करत जायचं आहे। 2 इंच टक्ससाठी मार्जिन घेतलेलं ते वेस्टच्या लाईनमध्ये ॲड करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे गळ्याची उंची घेतलेली 6.5 इंच आणि 2.5 इंच रुंदी घेतलेली आहे। त्यानंतर बघा इथे प्रिन्सेस कटचा शेप देऊन झालेला आहे, रेडी झालेला आहे। तर आपण याची कटिंग करून घेऊया। तर बघा अशा प्रकारे मी कटिंग करून घेतलेली आहे आणि माझे दोन्ही पार्ट रेडी झाले, फ्रंट आणि बॅक। आता आपण हाताची मार्किंग करूया। तर त्यासाठी मी 4 इंच एक्स्ट्रा घेतले आणि त्याची उंची घेतलेली आहे। त्याच्यानंतर आपण 3.5 इंचाचा मार्किंग करून त्यानंतर आपण आता शेप दिलेला आहे बाहीचा। त्याच्यानंतर जे वरती घेतलं आहे आपण 4 इंचाची पट्टी घेतली, त्याचा सेंटर काढून आपण त्याला वाढवून घ्यायचं आहे। आपले पफ स्लीव्ज तयार होतील, म्हणजे तर मला पफ स्लीव्ज रेडी करायचे त्यासाठी। तर बघा इथे आपले पफ स्लीव्ज रेडी झालेले आहेत। मी याची कटिंग करून घेते। जे आपण 4 इंच एक्स्ट्रा घेतलेलं त्याला मी कट्स देऊन घेतले, म्हणजे जेव्हा आपण प्लेट्स मारू तेव्हा आपल्याला इझी पडेल। त्यानंतर आता मी इथे फॅब्रिकवरती कटिंग करून घेते।
आता आपण अस्तरवर पार्ट जॉईन करून घेतलेत आणि त्याच्यानंतर आपण आता हे फ्रंट भाग जॉईन करून घेऊया एकमेकांना. तर बघा, जॉईन झाल्यावर डबल शिलाई मारायची कधी पण. बघा किती सुंदर असा पफ आलेला आहे. आता ह्याला मी डबल शिलाई मारून घेते. त्यानंतर बघा, मी बॅक पार्ट रेडी करून घेतला आहे. त्याला टक्स नेते 4 इंच उंचीचे टक्स मी दिलेले आहेत. अर्धा इंचाच्या ह्याच्यावरती अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन. तर बघा, इथे आपले टक्स रेडी झालेत. तर आता फ्रंट भागला आपण हुक आणि लूपची पट्टी लावून घेऊया. हुक पट्टी लावून घेऊया. तर अशा प्रकारे मी हुक पट्टी लावून घेते. इथे 1/2 इंचाचं मार्जिन सोडून मी हुक पट्टी लावून घेतली. तर बघा, आपले हुक पट्टी वगैरे लावून झालेली आहे. त्यानंतर आपण एक सेम माप बघायचं सेम आहे का, आणि जे एक्स्ट्रा असेल ते कट करून टाकायचं. त्यानंतर बघा, मी इथे स्लीव्स तयार करून घेते. तर आता याला जे 4 इंचाचं आपण एक्स्ट्रा घेतलेलं त्याच्यावर प्लेट्स टाकायच्या. त्या प्लेट्स खालच्या बाजूला आल्या पाहिजे. दोन्हीकडच्या प्लेट्स खालच्या बाजूला आल्या पाहिजे. आता इथे मी छोटे 5-6 प्लेट्स मारून घेतले आहेत अशा प्रकारे. बघा किती सुंदर असं पफ स्लीव्स तयार होते आपली. अशा प्रकारे मी दोन्ही पफ स्लीव्स तयार करून घेतले आहेत. त्यानंतर बघा, बॅक पार्टला आपण फ्रंट पार्ट जॉईन करून घेऊया. तर शोल्डर इथे मी जॉईन करून घेते. अर्धा इंचाचं मार्जिन ठेवत शोल्डर जॉईन करून घ्यायच्या. त्यानंतर बघा, इथे सेम मार्जिन बघत जे एक्स्ट्रा आहे ते कटिंग करून टाकायचं. मार्किंग करायचं पहिले आणि मग कटिंग करून टाकायचं. जे काही एक्स्ट्रा असेल ते सेंटरवर ठेवून नेहमी चेक करायचं. जे काही कुठे एक्स्ट्रा दिसतं आहे थोडंफार ते मी कट करून घेते. आणि त्यानंतर आपण स्लीव्स जॉईन करून घेऊया.
तर बघा इथे दोन्ही स्लीव्ज मी जॉईन करून घेतलेले आहे. आता आपलं दोन्ही पार्ट आपण एकत्र जॉईन करून घेऊया. पहिले बाहेरच्या साईडने आपण शिलाई देऊया. तर बघा किती स्ट्रेट लाईन आलेली आहे, कुठेही कमी जास्त असं नाही आहे. आता जे एक्स्ट्रा आहे ते आपण कट करून टाकूया आणि नंतर परत आतून एक शिलाई मारूया आणि मग नंतर आपण आपले मार्किंग करून घेऊया साईज प्रमाणे आणि नंतर त्याच्यावर फिटिंगची लाईन मारून शिलाई करून घेऊया. तर अशा प्रकारे माझा तर बघा इथे मी बॅक पार्ट इथे मी फिटिंगची मार्किंग करून शिलाई मारून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे आपला ब्लाऊज आता रेडी झालेला आहे. तर बघा ब्लाऊज रेडी झालेला आहे. खूप छान अशा पफ स्लीव्ज झालेल्या आहे, कुठेही वर खाली असं नाही. जॉईंट्स पण खूप छान आलेले. तर बघा अशा प्रकारे